दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर नागपूर पोलीस यंत्रणा जे आहे ते हाय अलर्ट झालेले आहे। जी सुरक्षा आहे त्याला जे आहे ते या ठिकाणी सतर्क करण्यात आलेलं आहे। आपण नागपूर विमानतळ परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण वाहनांची जे आहे ते या ठिकाणी चौकशी केली जात आहे। एकूणच रात्रीपासूनच जे आहे ते पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आलेली आहे। नागपूर रेल्वे स्टेशन असेल, रेशीमबाग परिसर असेल, दीक्षाभूमी असेल, या सर्व परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांनी रात्री जे आहे ते सर्व अधिकाऱ्यांनी भेट देत संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला आहे। सोबतच ग्रामीण पोलिसांनी देखील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे। सोबतच काळजी घ्या आणि काही वस्तू जर आढळून आली तर पोलिसांना ताबडतोब जे आहे ते या ठिकाणी संपर्क करा, अशा पद्धतीने आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। आणि नागपूर विमानतळ परिसरात जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते सुरक्षा अधिकारी संपूर्ण वाहनाची एकूण कसून चौकशी करत आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर देखील प्रत्येक प्रवाशांच्या सामानांची जे आहे ते कसून चौकशी आहे ते एकूणच रात्रीपासूनच केली जात आहे। त्यामुळे नक्कीच आपण पाहायला गेलं तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या घटनेनंतर जे आहे ते राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये देखील आता सुरक्षा यंत्रणा जे आहे ते अलर्ट मोडवर असल्याचं दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।